नवी मुंबई महानगर पालिका की महासभा में शुक्रवार को सभागृह नेता सागर नाइक द्वारा प्रस्तुत प्रस्ताव को सर्वसम्मति से मंजूरी दे दी गई। इसके तहत सेवा आधारित संविदा कर्मचारियों को मिलने वाले विशेष भत्ते में प्रति माह 7,500 रुपए की वृद्धि की जाएगी। ये राशि नागरी सेवा संचालन विशेष भत्ता के रूप में दी जाएगी और इसे मूल वेतन का हिस्सा नहीं माना जाएगा। सागर नाइक ने कहा कि वर्ष 2015 के बाद से संविदा कर्मचारियों की वेतन संरचना में कोई प्रभावी सुधार नहीं हुआ था, जबकि महंगाई और जीवन यापन का खर्च लगातार बढ़ा है। ये निर्णय सफाई, सार्वजनिक स्वास्थ्य, यांत्रिक संचालन और अन्य सेवा आधारित संविदा कार्यों में लगे कर्मचारियों पर लागू होगा। प्रस्ताव पारित होते ही मनपा मुख्यालय के बाहर जश्न का माहौल बन गया। सफाई कर्मचारियों और अन्य संविदा कर्मियों ने पटाखे फोड़कर तथा ढोल ताशों के साथ खुशी मनाई। कर्मचारियों ने वन मंत्री गणेश नाइक, महापौर सुजाता पाटिल और सभागृह नेता सागर नाइक का आभार व्यक्त करते हुए कहा कि इस फैसले से हजारों परिवारों को आर्थिक राहत मिलेगी। विनंती करेन की तो विषय क्रमांक 14 आपण मांडावा। महापालिका स्थापन झाल्यानंतर म्हणजे पूर्वरत महापालिका सभागृह बसल्यानंतर आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या निर्देशानुसार या महापालिकेचे सर्व पेंडिंग काही कामगारांचे प्रश्न वगैरे असतील त्या दृष्टीने ही महापालिका आग्रही निर्णय त्या ठिकाणी घेईल आणि त्या दृष्टीने नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सेवा आधारित कंत्राटी कामामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बदललेल्या आर्थिक परिस्थिती, वाढलेला जीवननिर्वाह खर्च, महानगरीय कार्यपद्धती व सन 2015 पासून वेतन संरचनेमध्ये प्रभावी सुधारणा झाल्याची बाब विचारात घेऊन त्यांच्या वेतनामध्ये नागरी सेवा संचालन विशेष भत्ता लागू करून विद्यमान विशेष भत्त्यामध्ये वाढ करण्याबाबतीचा हा जो ठराव आहे हा मी सभागृहापुढे मांडत आहे। याला अनुमोदन भेटल्यानंतर मला पुन्हा याच्यावर बोलण्याची संधी त्या ठिकाणी द्यावी। सन्मान्य महापौर महोदय, सन्मान्य आयुक्त साहेब, सन्मान्य सचिव मॅडम, सर्व सभागृहातील सदस्य, पत्रकार, प्रेक्षक वर्ग, या ठिकाणी सभागृह नेते यांनी जो विषय 14 नंबरचा मांडलेला आहे त्यास मी अनुमोदन देतो। सन्माननीय सभागृह नेते, जर आपल्या आधी कोणाला बोलायचं असेल माझ्यानंतर परत बोलतील। चालेल, ठीक। सभाध्यक्ष महोदय, या ठिकाणी सभागृहापुढे नवी मुंबई महापालिका कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून विविध सुविधा या नवी मुंबईच्या जनतेला त्या ठिकाणी देत असते। त्या सुविधेच्या माध्यमातून अनेक पुरस्कार हे आपल्या महापालिकेला त्यांच्या योगदानाच्या माध्यमातून प्राप्त झालेले। गेल्या कित्येक वर्षापासून त्यांची पगार वाढ व्हावी अशा प्रकारची अपेक्षा कामगारांमध्ये होत होती। 2015 आणि आता 2026 यामध्ये मोठा तफावत त्या ठिकाणी आहे। महागाई त्या ठिकाणी वाढलेली आहे, राहणीमान त्या ठिकाणी वाढलेलं आहे, नवी मुंबईचे राहण्याचे भाव त्या ठिकाणी वाढलेले आहेत। त्यामुळे 2014-15 साली जो पगार होता त्यामध्ये आता जीवन निर्वाह करणं हे त्या ठिकाणी सोपं नाही। कामगार संघटनेकडे, नाईक साहेबांकडे या बाबतीत मागणी केली की आम्हाला पगार वाढ त्या ठिकाणी झाली पाहिजे। फक्त कंत्राटी कामगार नाही तर विविध कामगारांच्या, विविध कर्मचाऱ्यांच्या विषयी नाईक साहेबांकडे मागण्या करण्यात आल्या आणि त्या मागण्यांच्या दृष्टीने नवी मुंबई महापालिकेने ठरावाच्या माध्यमातून याआधी देखील निर्णय घेतले आणि आता या जवळजवळ 5,500 कंत्राटी कामगारांना न्याय देण्याची भूमिका नाईक साहेबांच्या सूचनेनुसार आपलं सभागृह आहे। आता जी त्यांना वेतन व्यवस्था आहे ती जरी कागदावरती 30,000 दिसली तरी त्यांच्या हातामध्ये 18,000 19,000 एवढाच पगार त्या ठिकाणी
जातो आणि त्यामुळे तेवढ्या तुटपुंज्या पगारामध्ये जीवननिर्वाह करणं त्यांना सोपं जात नव्हतं. त्यामुळे नाईक साहेबांच्या सूचनेनुसार कुशल, अकुशल आणि अर्धकुशल अशा सेवा आधारित कंत्राटी कामगारांच्या वेतनामध्ये वाढ व्हावी या दृष्टीने या ठरावाच्या माध्यमातून नागरी सेवा संचलन विशेष भत्ता या अनुषंगाने 7,500 रुपयाची वाढ करण्याचा ठराव या ठिकाणी मी मांडत आहे. या ठिकाणी सभागृह यावरती चर्चा करेलच. ही वाढ मूळ वेतनात नसून तर आपण एक स्वतंत्र विशेष भत्ता घटक म्हणून त्या ठिकाणी निर्णय घेण्याचा करतोय. कारण की मूळ वेतन घेतलं तर त्यामध्ये विविध लेवी त्या ठिकाणी बसतात. पण या बाबतीत जरा एक स्पष्टीकरण प्रशासनाकडून झालं की PF च्या बाबतीत हे 7,500 वाढवलं तर कशा पद्धतीने होईल आणि आता आपण हा निर्णय घेतल्यानंतर कशा प्रकारे आपल्याला या कॉन्ट्रॅक्ट बेस कर्मचाऱ्यांच्या कॉन्ट्रॅक्ट, कारण की आपण कंत्राटदाराला पैसे देतो आणि कंत्राटदार पुढे ते पैसे अदा करतो. पण आज निर्णय घेतल्यानंतर, कायम केल्यानंतर पुढच्या महिन्याचा पगार हा 7,500 रुपये वाढ करून त्यांच्या बँकेत खात्यात यावं अशा प्रकारचं नाईक साहेबांच्या सूचनात आहे. त्यामुळे आपण काय या निर्णय घेऊन उपकार नाही करत आहेत, पण एक न्यायाची भूमिका म्हणून आपण हा निर्णय त्या ठिकाणी घेतो. आणि आपण याआधी देखील सांगितलेलं की कर्मचाऱ्यांचा पगार वाढीचा प्रस्ताव देखील आपण त्या ठिकाणी सभागृहापुढे लवकरात लवकर त्या ठिकाणी घेऊन येऊ आणि त्या दृष्टीने आपण हा ठराव घेऊन आलेलो आहोत. हजारो कर्मचारी या ठरावाच्या मंजुरीची वाट त्या ठिकाणी बघत आहेत आणि त्यांना विविध सुविधा देणं आपलं कर्तव्य आहे. कारण की पाऊस असो, ऊन असो, त्या ठिकाणी आपल्या नवी मुंबई शहराला स्वच्छ पाणी व्यवस्था असो, सिवरेजची व्यवस्था असो, गार्डनमधली व्यवस्था असो, या सर्व कामामध्ये त्यांचं योगदान त्या ठिकाणी मोठं आहे. आणि त्यांनी केलेल्या कामाची जाण ठेवून आपण हा पगार वाढीचा निर्णय घेणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे मी सभागृहाच्या वतीने नाईक साहेबांना देखील धन्यवाद देतो, कर्मचाऱ्यांच्या वतीने नाईक साहेबांना देखील धन्यवाद देतो की त्यांनी तशा प्रकारचे निर्देश देऊन भरघोस अशी पगार वाढ करण्याचा निर्देश देऊन आज सभागृह त्या बाबतीत चर्चा करून निर्णय घेईल. तर ठरावामध्ये नमूद असलेल्या गोष्टीप्रमाणे 7,500 वाढ करून स्वतंत्र विशेष भत्ता घटक म्हणून आणि याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आयुक्त महोदयांनी त्या ठिकाणी स्पष्टीकरण की कशा प्रकारे अंमलबजावणी करण्यात येईल आणि पुढील महिन्यातच कसा पगार त्यांना भेटेल या दृष्टीने आपण अंमलबजावणी केली पाहिजे याबद्दल स्पष्टीकरण आवश्यक असून आपण कर्मचाऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेने या महापालिका स्थापन झाल्यापासून पहिल्याच 2-3 सभेमध्ये निर्णय घेण्याच्या दृष्टीने आपण हा निर्णय घेतो, त्याचा मला आनंद आहे. आणि तो आनंद मी कामगारांच्या, कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यांवरती देखील बघतो आणि त्याचा मला एक आनंद आहे. त्यामुळे ही बाब मी सभागृहाच्या मान्यतेसाठी या ठिकाणी सादर करत आहे. धन्यवाद. मी आपल्या नागपूरचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक साहेब, माजी खासदार संजीवजी नाईक साहेब, माजी आमदार संदीपजी नाईक साहेब, नवी मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते सागरजी नाईक साहेब, उपमहापौर दशरथजी भगत साहेब, स्थायी समिती सभापती अशोक पाटील साहेब, आरोग्य समिती सभापती नाथ साहेब आणि संपूर्ण महान नगरपालिकेचे आपले सदस्य त्यांचे मनापासून आभार मानेन की आदरणीय आपले सागरजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून सुंदर असा ठराव कर्मचाऱ्यांच्या पगारवाढी संदर्भात देण्यात आला
आणि सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थाने नाईक साहेब जे नवी मुंबईचे शिल्पकारच नाही तर खऱ्या अर्थाने नवी मुंबईचे पालक आहेत. एखाद्या सर्वसामान्य कर्मचाऱ्याची व्यथा आणि आपल्या घरातला सदस्य दुःखात आहे त्याचं दुःख दूर करण्याचं काम नेहमीच आदरणीय नाईक साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्याच दृष्टीने हा ठराव आज सभागृहात आला. बेसिकमध्ये वाढ झाली असती तर कुठेतरी काटछाट करून परत आता तुटपुंजा पगार आला असता. असं नको व्हायला म्हणून एक विशिष्ट असा भत्ता ह्या हेडखाली आपण 7,500ची भरीव अशी वाढ कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये केलेली आहे.